रात्रभर मम्मीला जागवलंय 2:30 वाजूस तर सकाळच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं शेंगदाण्याचे लाडू करायच्यात मुलांसाठी खायला बघा. तर म्हणलं चला काम आवरलं करून घ्यावा, टाईम आहे तोपर्यंत. झोप लागली होती पण म्हणलं नको झोपाय. तर का मगापासून म्हणते मम्मी मला खायला दे. तिला सांडगं तळून दिलं तर कशी कशी नादी लावली बघा. तर चला म्हणलं आता भरपूर टायमिंग झाला, दुपार होऊन गेली. तर दाखवा म्हणलं मी काय काय घेतलंय शेंगदाणे हे. तर इथं घेतल्यात बघा मी 2 वाटी शेंगदाणे स्वच्छ करून घेतल्यात. खडं हे असतात ना त्याच्यामुळे एखादा खडा असतो बघा, ते त्याच्यामध्ये कुटामध्ये जाऊ नये म्हणून स्वच्छ करून घेतल्यात निवडून शेंगदाणे. एक खडा असला की सगळ्या कुटाची वाट लागते, लाडूची खराब होतात लगेच बघा. तर ह्या वाटीचं माप घेतलंय 2 वाट्या टाच भरून शेंगदाणे आणि मूठभर वर घेतलंय. तीळ घेतला थोडंसं आणि गूळ घेतलाय, 1.5 वाटी गूळ घेतलाय बघा. तर लय गोड काय करायचं नाही, भरपूर गोड असलं खाऊ पण वाटत नाही बघा राधूला ह्यांना पण. आणि तीळ मी थोडं काय घेतल्यात कारण की राधूला तिळाचं लाडू आवडत नाही तीळ टाकलेलं. पण आता मी घेतल्यात त्यातनं पण थोडं, लगेच चव ओळखते लय आहे लगेच ओळखा येत तिला. त्यातनं पण टाकावं म्हणलं, थोडंसं चव लागतात, चवदार लागतात लाडू. तर चला पहिल्यांदा घेते शेंगदाणे भाजून मी आता. शेंगदाणे कढई चांगली तापली होती बघा मागाशी, पण गॅस बारीक केल्यामुळं थोडी थंड झाली. तर आता मी गॅस केलाय फुल बघा. आता थोडंसं फुल गॅसवरती शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि मग नंतर बारीक गॅस करून कडक शेंगदाणे भाजून घ्यायच्यात. इथं दूध तापवले, कालचं दूध होतं बघा फ्रीजमध्ये ठेवलेलं. ह्याचं लावायचं आहे दही, इरजाम पण केलं आहे. काल 3-4 वाजता इरजाम करायला टाकलं होतं. तर दही लावून घ्यावं म्हणलं. तर थोडं आधी कोमट होऊन देते, थंड होऊन देते, भरपूर तापवले ना त्याच्यामुळं दाखवते कसं करते दही पण. तर आता बघा शेंगदाणे पण भाजायला लागल्या, तर बारीक गॅस केलाय. तर आता हे चालतं शेंगदाण्याचं चांगलं तडतोडीस तर भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. म्हणजे खमंग शेंगदाणा भाजले ना भरपूर दिवस लाडू पण टिकतात बघा, खराब होत नाही. तर आता सुकुटा भाजायला सुरुवात झाली. काल मी इथं दही करायला टाकलं होतं, तर दही झालंय आणि रात्री फ्रीजला ठेवलं होतं ते घट्ट असं झालंय बघा. ह्याच पातेल्यामध्ये टाकायचं होतं दही बनवायला, पण आता ते थंड झाले ना पातेलं, त्याच्यामुळं ह्या पातेल्यामध्ये लावावं म्हणलं आता. तर ही थोडं दही कडे मला पातेल्याला लावून घ्यायचं आहे, दाखवते तुम्हाला. आणि एवढं दूध आहे बघा, जास्त दही लावून घेणार आहे पातेल्याला. आणि इकडं शेंगदाणे पण चांगलं खमंग असं भाजायला लागलं, म्हणजे निम्मं भाजल्यात, अजून थोडं कडक होऊन द्यावं म्हणलं. आता मी पहिल्यांदा बघा पातेल्याला इथं दही लावून घेतलंय. थोडंसं असलं तरी चालतं, पण दूध बघा जास्त आहे ना त्याच्यामुळे मी भरपूर इथं दही लावून घेतलंय कडकडने. असं काटाला पण लावायचं आहे आणि इथं पातेल्यामध्ये पण भरपूर असं ठेवून घेतलंय दही. कारण की सकाळनं टाकलं ना दही बनवायला ते संध्याकाळपर्यंत असं गोळा तयार होतो आणि पातेलं टाच भरतं हे. तर एवढं दूध आहे की सगळं ओतून घेणार आहे ह्याच्यामध्ये. शेंगदाणे चांगलं कडक असं भाजून घेतलं आणि गॅस पण बंद केला आहे. आता घेते तीळ भाजून. पहिल्यांदा दुर्गा कुठे आली का बाहेर, खाऊस तर ग टाईम नाही हाणला. तर दूध पण आता पातेल्यामध्ये टाकून घेतलंय. आपल्याला थोडा वेळ 15-20 मिनटं म्हणा, नाही तर 25 मिनटं बघा आपल्याला हे थंड होऊन द्यायचं. उघडच ठेवायचं, झाकायचं नाही, थोड्या वेळानं झाकून ठेवायचं. आणि इथं आता मी तीळ भाजून घे. तीळ टाकलं कढईमध्ये भाजायला. तुम्ही जास्त पण तीळ घेऊ शकता बघा, अर्धी वाटी म्हणलं तर एवढं शेंगदाण्याला पण छान लागतात. पण मी राधूसाठी काय एवढं तीळ काय जास्त टाकून घेणार नाही. तर इथं तीळ चांगलं तडतडायला लागलं बघा, थोडंसंच लालसर भाजायच्यात. गॅस कमी केला पहिल्यांदा, लयच उडायला लागलं. थोडं भाजायच्यात लालसर, जास्त पण लय भाजायचं नाही, करपून द्यायचं नाहीत बघा. इथं तुम्ही बघू शकता बघा, तीळ मस्त असं लालसर भाजल्यात, खमंग अशी सुगंध सुटली तिळाची, लय छान येते बघा, मस्त लय भारी येते. तर इथं आता गोळी सगळं मी एकत्र करून बारीक करून घेणार आहे. थोडं शेंगदाणे तर सालटं काढणार आहे निम्म्या ह्याचं, अजून तर लय गरम आहे, थंडच झालं नाही. तर आता एवढ्यातच म्हणलं होतं शेंगदाण्याचे सालटं काढून घेणार आहे आणि थंड होऊन देणार आहे, पण मी तसं काहीच केलं नाही. ह्यांनी बराच वेळ झाला बाहेर थांबल्यात, म्हणलं गाजभर खाऊन जात्याला उन्हात आणायचं धावपळ करतात. म्हणून मी काय केलं, थोडं तीळ आणि ते घेतलं आणि बारीक केलं, म्हणलं एवढ्याचं लाडू करून घ्यावा. आणि आता त्यांचं काम चालू आहे तिकडं त्यांचं बघा, म्हणून आता म्हणलं एवढ्याचंच लाडू करावं, बाकीचं नंतर थंड झाल्यावर बारीक करावं.
तर इथं बघा निम्म लाडू करून तयार झालं तर. आणि जे पांढरं लाडू दिसतात ना ते गुळ कमी टाकलेलं लाडू फुटल्यात बघा, फुटल्यासारखं झाल्यात. मला लाडूच बांधायला आलं नाही कारण की त्याच्यामध्ये गुळ कमी पडला होता. म्हणजे मापात होतं चवीला. ह्यांना 2 खायला दिलं. ह्यांनी डबिंग करत होतं म्हणून काय परत मिक्सर काय चालवलं नाही आणि व्हिडिओ पण घेतला नाही. त्यांचे क्रील एडिटिंग करत होतं, डायरेक्ट आपलं ते बारीक केलं. आणि मी म्हणलं होतं साल्ट काढायचं शेंगदाण्याचं, पण मी काय काढलं नाही काढलं तरी काय प्रॉब्लेम नाही, छान होत्यात तसं. पण असं लय लालसर पण दिसत नाही. आणि लय बघा असं वेगळा कलर दिसतोय ना लालसर, ते जास्त गुळ टाकलाय त्याच्यामध्ये लाडूमध्ये बघा, म्हणून तसं दिसतं या. पण झालं बांधून. आता राहिलं एवढं 1 वाटीभर शेंगदाणे. आता मी गूळ अजून अर्धी वाटी गूळ घेतला, तेवढा गूळ काय पुरला नाही, निम्म्याला निम्माच गूळ लागतोय. 2 वाट्या शेंगदाणे तर 2 वाट्याच गूळ लागतोय बघा, तेवढ्याला तेवढं. तर एवढं बारीक करते आणि पोरं तर बाहेर खेळतात. एवढीच लाडू कराय माझा अर्धा तासाच्या वर वेळ गेला बघा. व्हिडिओ घेत उशीर होतच बघा करायला. व्हिडिओ न घेताना पटपट होतं. तर एवढं लाडू झालं बघा 2 वाट्याचं. तर एवढं 4-5 दिवस जातात सगळ्यांना एक एक म्हणलं तरी. कधी कधी मुलं 2 टाईम खातात, सकाळ संध्याकाळ. मुलांना बघा लाडू लय आवडतात. मला का उचक्या लागायला लागला, कोण आठवण काढते माझी, कोण काढायचे माझी आठवण आहे का नाही. अशाच उचक्या लागतात. तर असू द्या. आता दुर्गाने खाऊ मागितलं ना खायला, भाजी चपाती काय खाऊ नाही वाटलं की लाडू द्यायचा. आता लहाया पण आहेत घरात म्हणजे चुरमुरं, ते पण चिवडा करा म्हणलं आता उद्याच्या ना. आता एवढं तर झालं फिक्स खायला. आणि ह्यांनी मागाशी आलते, व्हिडिओ काय घेतला नाही, परत त्यांचं काम चालू होतं. त्यांना पण 2 लाडू दिलं खायला, तेवढंच त्यांच्या पोटात गाजभर गेलं. तेवढंच आहे का नाही, तेवढंच पोटाला आधार. गेले अजून कामावरती त्यांच्या. तर हे लाडू काय वाया जात नाहीत, केलेलं चांगलं असते बघा. दुसरं दुकानचा कुरकुरने असलं काय सारखं खायला आणून तर पौष्टिक पण असतात आणि शरीरासाठी चांगलं पण असतंय तेवढंच. टीव्ही बघायची वे, रात्रभर मम्मीला जागवलंय 2:30 वाजूस्तर. 2:30-3 वाजता जागवलंय तिने, कणभर सुद्धा मला झोपून दिलं नाही. थांब बोटं घाल नको मी चालू करते. आता किती 11 वाजून गेला तर आता शिक उठली झोपेतनं. आज तिघांना पण काय झालंय काय माहिती, पोरच उठा नाही. तर रात्री पण रात्र लवकर झोपली होती 10:30 वाजता, तरी उठा नाही. कधी 11 वाजता झोपत नाही. 4-5 वेळा उठवलं पण उठायचं नावच नाही. अगं थांब की मी चालू करते. एवढं काय झाली सोम झोपली तर आणून दिली चांगली सकाळनं, आहे का नाही. कोण काम करायचं होतं उठून, आहे का म्हशे. हा ना, काल बघा रात्री 7 वाजता झोपली 10 वाजता उठली या. आणि रात्रभर मला जागवलंय. कशी बसली देवावणी, राणी असल्यासारखं जाऊन बसली, खाऊन पिऊन बसली. उठलं की म्हणते मला खायला नाही मम्मी खायला. हाय का तुला काळजी, लवकर उठायचं, स्वयंपाक करायचं. हाय का, उठलं की खायला मागते. थांब केली चालू, एक वैताग देते उठलं की. बरी टीव्हीच्या तरी नादी लागते. आय डॉन कुठं वर चढायला लागली, थांब महाग सर लागली. कार्टून लावून देते महाग या, उतार खाले. ए राधू उठ ना, दुपार होत आली, उठ के. मला नाही चपाती खायची मम्मी, चपाती करू नको, धपाटा कर खायला. आणि इकडं आज मी केली बटाट्याची भाजी. वर दिसतंय पाण्यासारखं पण घट केली, खाली असा कुठे असा तळाला जाऊन बसलाय. तर इकडं धपाटे बनवायच्यात म्हणून सामान घेतलंय काढून, भांडी ही घासून घेतली. 11 वाजले. ह्यांना सकाळी सुकटची भाजी आणि थोडी चटणी केली आणि एक भाकर, परत चपात्या बनवल्या. आता हे मुलं उठल्या, धपाटे करायचे गरम गरम. इकडं झोपलाय अजून. लय अवघड आहे, लेकरं काय उठाना झाल्यात. सगळा पसारा पडलाय आवरायचा माझा अजून. का उठा नाही ते, कुठला तरी लेकरं झोपलंय का वम. ए वम आय उठ ना, 11 वाजल्या. ए वमा